चला लवकरात लवकर मॅच सुरू करायची आहे. क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. पुढील बरेच सामने आपल्याला खेळायचे आहेत जेणेकरून तुम्हाला चांगलं असेल. पुढील जे सामने असतील ते अटीतटीचे असणार म्हणून तुम्हाला वेळ मिळेल त्यामध्ये. म्हणून आताचे सामने लवकरात लवकर जर खेळलात तर खूप चांगलं होईल. कृपया याकडे सर्व खेळाडूंनी लक्ष द्यायचं आहे. आमचा उपवास आहे. तुमच्यासाठी मी उपवास केला. हे मोठे उपवास केला. हारलो यार. हे तुमची मॅच बघायला कसली तुम्ही बोलायचं एकच षटकार मारले एकच मारला. आता किती मारले पाहिजे केलं किती बोलून. चला मॅच लवकरात लवकर सुरू करायची आहे. पहिलं षटक संतोष मोर्याचं पहिलं षटक. काही क्षणामध्ये सुरू होत आहे ही मॅच. इथे फलंदाजी करताना गणेश कुंभार. लवकरात लवकर सामना सुरू करायचा आहे. 3 सामने आपण मागे आहोत. कृपयाची नोंद घ्यायची आहे. चला मोरिया गोलंदाजीला सज्ज. इकडे गणेश फलंदाजीला सज्ज. पहिला चेंडू चांगला चेंडू होता. एकही धाव घेतली गेलेली नाहीये. मोर्याचा पहिला चेंडू चांगला गणेशला. दुसरा चेंडू घेऊन मोर्या गणेशला. आणि हे 1 धाव मिळाली. अवांतर 1 धाव. 2 चेंडू 1 धाव ना. सॉरी 1 चेंडू 1 धाव. आणि हा दुसरा चेंडू. आणि इथे सिक्सर मिळाला का. सिक्सर ना. हा सिक्सर आहे. दोन चेंडू 7 धावा झालेल्या आहेत. नऊ धावा झालेल्या आहेत. अकरा धावा झालेल्या आहेत.
आणि पुन्हा एकदा एक चांगला मात्र झेल घेतलेला आहे चांगलाच. अकरा धावांचं लक्ष गाठलेलं आहे. हा शेवटचा चेंडू असेल. एक चेंडू बाकी आहे या ओव्हरचा. आणि एक विकेट झालेला आहे. शेवटचा चेंडू. आणि चांगली झेल घेतलेली आहे. एक लेग साईडला ही कॅच घेतलेली आहे. खूप सुंदर अशी कॅच. एक ओव्हरची समाप्ती झालेली आहे. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 11. बरोबर ना. 2 विकेट गेलेले आहेत. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 11, 2 विकेट आणि एक ओव्हर पूर्ण झालेली आहे. दुसरी ओव्हर काही क्षणामध्ये सुरू होईल. लवकरात लवकर सामना सुरू करायचा आहे. क्षेत्ररक्षण लवकरात लवकर आपण सजवायचं आहे. त्याच्यानंतर हे काय एपेक्स टायटन आणि ओमकाशी कधी आहे. एक मिनिट बोलला आहे. अरे रोडे निर्धाव वाईट बॉल होता. 12 धावा झालेल्या आहेत. 2 विकेट गेलेले आहेत. दुसरा षटक सुरू झालेला आहे. डॉट बॉल आहे. दोन्ही संघ बलाढ्य आहेत. चांगला खेळ खेळत आहेत. धाव संख्या आतापर्यंत 12 झालेली आहे. आणि पुन्हा एकदा गणेशांच्या बॅटीतून हा फटका आणि सिक्सर आहे. अतिशय सुंदर असा फटका होता हा. आणि 6 धावा मिळालेल्या आहेत.
एवढा मोठा आता बॉल पॅकेट मध्ये होता मामा. प्रणयगावच्या मॅचला 10 बॉल, 10 बॉल गेले, 10 बॉल. आज तर छले मारले. नाही बसू दे ना. मग त्याला करू दे आराम. आराम करा 2 मिनिटं आराम करा. लेगच्या दिशेने हा चेंडू टटळलेला आहे. 1 धाव मिळालेली आहे. प्रणय आलेले आहेत फलंदाजीला. एकोणीस धावांचं लक्ष गाठलेलं आहे. चांगला चेंडू ना, चांगला चेंडू. ए दादा खूप चांगला चेंडू होता. प्लेट केला होता त्याने प्रणयने. झाले ना इथे 19 दाखवले. तो 12 19 19 हे मॉन्टीरा. हा 19 धावा झालेल्या आहेत. 19 19 धावा झालेल्या आहेत. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 19 झालेल्या आहेत. 2 विकेट झालेल्या आहेत. 12 चेंडूमध्ये 19 धावा काढण्यामध्ये यश आलेलं आहे. आता तिसरं षटक दोन्ही संघांसाठी महत्वाचं असेल. हे तिसरं षटक दोन्ही संघांना हे महत्वाचं असेल. जर आपल्या संघाला विजयी करायचं असेल तर हे तिसरं षटक खूप महत्वाचं असेल दोन्ही संघांसाठी. एक धाव घेण्यामध्ये यश आलेलं आहे गणेशला. इथे प्रणय फलंदाजीसाठी. धावसंख्या 20 झालेली आहे. एक चांगला फटका ऑफच्या दिशेने टटवलेला आहे. बघूया काय होतं. चार धावा. ते 4 गेला ना आता. 4 गेला ते दुसरा मुलगा नाही आला. तेच बोललो मी पण टेन्शन काय चौका गेला इथे. चार धावा मिळालेल्या आहेत. संघाची धावसंख्या 24 झालेली आहे. तिसरं षटक आणि पुन्हा एकदा सिक्सर. अजून घे जुने
असा बॉल नाही बा. वरती आहे बघ. धावसंख्या 30 झालेली आहे. तिसरं षटक आहे. धावसंख्या 30 झालेली आहे. खूप महत्वाचं षटक दोन्ही संघांसाठी आहे. आणि दोन्ही जुने कर. दोन्ही जुने कर. पुन्हा गणेशने उत्कृष्ट असा सिक्सर मारलेला आहे. गणेशच्या पाठीतून हा सिक्सर पाहायला मिळत आहे. 37 धावसंख्या झालेली आहे. एक चांगला उत्कृष्ट षटकार मारलेला आहे गणेश. जबरदस्त खेळ आणि झाली हो. ओव्हर झाली का 37 ना 19 होता हो. 19 होता दोन. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 37 झालेली आहे. 37 झालेला आहे दादा. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 37 आणि 2 विकेट मिळालेले आहेत. हा 37 मारतो 37 नाही पहिले 2 ओव्हर थोडे हे गेले ना. आणि बोलताय चौथ्या षटक जबरदस्त असले. बोला तुमच्या थँक्यू सो मच परशु सर. पुन्हा एकदा जाऊया मॅच कडे. आपण पाहतोय गोकुलवन वर्सेस सम्राट. दोन संघांमध्ये सामना रंगतोय. 6वा सामना स्ट्राईक एंडवर आहे प्रणय आणि गोलंदाजी मार्कवर योगेश काले पुन्हा एकदा सज्ज. यावेळेला मोठा फटका प्रणयच्या बॅट मधून. इथे मात्र झेल टिपलाय आणि विकास आव्हाडने एक निर्णायक झेल टिपून माघारी पाठवलंय प्रणयला. यस, संघाला लागलेला हा तिसरा धक्का. चला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आले तर सूरज. 3 षटका अखेरीस संघाची धावसंख्या होती 37 आणि आता मात्र पहिल्या चेंडूवरती योगेश काळेने एक मोठा धक्का दिलाय. सम्राट मात्र आता कमबॅक करण्यासाठी सज्ज झाले तर गोकुलवनच्या समोर. याच पहिल्या सामन्यामध्ये गोकुलवन कडून 78 धावांचं टार्गेट पाहायला मिळालं होतं, परंतु आता मात्र 5 चेंडूंचा खेळ बाकी आणि धावसंख्या आहे ती 37. पुन्हा एकदा सज्ज असतील योगेश. पुढचा चेंडू इथे मात्र बीट केलाय स्लोवर वन आणि स्ट्राईक रोटेट करण्याच्या नादामध्ये इथे मात्र गडी बाद होतोय. माघारी यावं लागतंय सूरज यांना. तसेच यानंतर पुढील होणारा सामना असेल ओमकार मित्रमंडळ वर्सेस सनशाईन बॉईज. दोन्ही संघाच्या कॅप्टननी टॉस साठी यायचंय. चला नवीन बॅटर प्लीज, लवकर जायचंय. थोडस स्पीड अप करूया आपण. सामना अतिशय संत गतीने पुढे चाललाय. मला असं वाटतं की हे सर्वात स्लोएस्ट ओव्हर रेट आपल्याला पाहायला मिळतोय सम्राटच्या संघाकडून. थोडस स्पीड अप करायचं योगेश आपण देखील. चला सामन्याला होती सुरुवात. धावसंख्या आहे 37.
बॅक टू बॅक 2 विकेट्स आपल्याला पाहायला मिळाले सम्राटच्या संघाकडून. प्रमोद नवीन बॅटर, यावेळेला लेग साइडला फ्लिक केलाय. चेंडू जातोय स्क्वेअरच्या दिशेने, एक धाव कंप्लीट आणि एकाच धावेवर समाधान मानतील. आणि स्ट्राईक एंड वरती आता मात्र पुन्हा एकदा पाहायला मिळत आहेत गणेश कुंभार. येस, ज्यांनी दिला या खेळीला आकार असे गणेश कुंभार आपल्याला पाहायला मिळते. स्ट्राईक एंड वरती 10 चेंडूमध्ये 21 वैयक्तिक धावसंख्या त्यांची पाहायला मिळते. आता मात्र शेवटचे 3 चेंडू खेळण्यासाठी सज्ज. आणि मला असं वाटतं तीनही चेंडू स्ट्राईक एंड वरती गणेश कुंभारच असतील योगेश काळे यांच्या समोर. चला पुन्हा एकदा एक राईट हँड बॅटर सज्ज. टेनिस क्रिकेट मधील एक मोठं नाव आणि इथे मात्र त्यांना बीट करण्यात यश येत आहे. अप्रतिम गोलंदाजी केली जाते योगेश काळेंच्या माध्यमातून. 4 चेंडूंचा खेळ झालाय आणि धाव दिली आहे फक्त एकच. अतिशय सुरेख, अतिशय अचूक टप्प्याची गोलंदाजी योगेश काळेंच्या माध्यमातून इथे केली जाते. गणेश कुंभार मात्र सज्ज फिनिशिंग टच देण्यासाठी. यावेळेला चेंडू चाललाय कार्पेटच्या साह्याने, एक धाव कंप्लीट होते. एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर केलं जाईल का? यस, प्रयत्न 2 धावांसाठी केले गेले आणि ते कंप्लीट देखील झाले. चांगली रनिंग बिटवीन द विकेट या भरवरामध्ये पाहायला मिळते आपल्याला गणेश कुंभार आणि प्रमोद यांच्या माध्यमातून. आता मात्र शेवटचा एक चेंडू बाकी. धावसंख्या आहे ती 40. चला शेवटचा एक चेंडू बाकी गणेश कुंभार यांचा. यावेळेला मात्र लेग साइडला चेंडू ट्रॅव्हल होत असताना एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर केलं जाईल का? येस, 2 धावांचा कॉल आहे आणि इट्स अ 1+ विकेट. शेवटच्या चेंडूवरती 1+ विकेट. तसेच आपल्या या स्वर्गीय मृणालताई गुरे स्मृती चषकासाठी आपल्या नागरी निवारा विभागातील एक जानेमाने खेळाडू ज्यांनी गेली अनेक वर्ष क्रिकेटचं विश्व गाजवलं असे दीपक गिरगावकर साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. संपूर्ण मंडळाच्या वतीने आणि आयोजकांच्या वतीने त्यांचं सहर्ष स्वागत. चला थोडंसं स्पीडअप करूया लवकर आपण. सम्राट प्लीज थोडंसं स्पीडअप करायचंय लवकर. धावसंख्या झाली आहे ती धावसंख्या झाली 41 आणि टार्गेट आहे 42. पहिले मारले ना पहिल्या मॅच मध्ये 78 68 स्टार्टिंगला झालेले. चला ओमकार मित्रमंडळाने नाणेफेक जिंकलेली आहे. आपला डिसिजन कळवायचा आहे आणि सम्राट आपण थोडं स्पीडअप करायचंय प्लीज. लवकर बॅटर पाठवायचे मैदानाच्या आतमध्ये. तसेच ओमकार मित्रमंडळने या ठिकाणी फिल्डिंगचा डिसिजन घेतलाय आणि सनशाईन बॉईज आपल्याला बॅटिंग साठी आमंत्रित केलंय. चला मित्रांनो थोडंसं स्पीडअप करायचंय. चला गोकुळवन प्लीज लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. योगेश काळे आणि
चला मित्रांनो थोडस स्पीडअप करूया. गोकुलवन बॉईज थोडस स्पीडअप करायचंय, लवकर सामना स्टार्ट करायचा आहे. येस, पंचांना देखील विनंती आहे की प्लीज लवकर सामना चालू करून घ्यायचा आहे. चला पंच थोडंसं स्पीडअप करायचंय, लवकर स्टार्ट करायची आहे मॅच. आपल्याकडे वेळ फार कमी आहे. लेफ्ट हँड बॅटर स्ट्राईक एंडवर पाहायला मिळत आहेत योगेश काळे आणि गोलंदाजी मार्कवर बॉलर आपल्याला पाहायला मिळत आहेत राजेंद्र जुबळे. योगेश काळे आणि संतोष मौर्य आपल्याला पाहायला मिळत आहेत बॅटिंग एंडवरती. पहिला चेंडू घेऊन सज्ज आहे तर राजेंद्र जुबळे. चला 42 चा टार्गेट आणि 42 च्या टार्गेटचा पाठलाग करत असताना पहिलाच चेंडू अप्रतिम अचूक टप्पा आणि अचूक लेंथ पाहायला मिळते राजेंद्र जुबळे यांच्या माध्यमातून. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. पुन्हा एकदा सज्ज असतील राजेंद्र जुबळे. यावेळेला योगेश काळे यांच्या समोर लेफ्ट हँड बॅटर पाहायला मिळत आहेत. पुढचा चेंडू इथे मात्र डिफेन्सिव्ह खेळ पाहायला मिळाला आणि नक्कीच सॉलिड डिफेन्स आणि त्या डिफेन्स वरती एक धाव कंप्लीट करून स्ट्राईक मात्र स्वतःकडे स्ट्राईक मात्र रोटेट केली जाते आणि स्ट्राईक एंडवरती आता जात आहेत संतोष मौर्य. संघ मालक आणि टीम ओनर आपल्याला पाहायला मिळत आहेत संतोष मौर्य, ज्यांच्या बॅटिंगचा अनुभव आपण पहिल्या मॅच मध्ये देखील घेतला होता. नक्कीच एक उत्कृष्ट असे ऑलराऊंडर. यावेळेला राजेंद्र जुबळे यांच्या समोर एक एक्सपिरियन्स बॉलर पाहायला मिळत आहेत गोकुलवन संघाकडून. चला गोकुलवन बॉईज आपण खूपच स्लो करताय, थोडं स्पीडअप करायचंय. चला गोकुलवन संघाला आणखीन एकदा विनंती आहे की प्लीज थोडं स्पीडअप करायचंय मित्रांनो. चला राजेंद्र जुबळे पुन्हा एकदा सज्ज असतील यावेळेला. यावेळेला फुलटॉस वरती स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड लॉंग ऑन आणि लॉंग अपच्या गॅप मधून चेंडू जातोय सीमा रेषा पार, येतोय कॅल्क्युलस ब्रँडेड चौकार. नक्कीच संतोष मौर्य यांनी इथे मात्र संघाची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावरती घेतली आहे आणि संघ मालक आपल्या संघाला पुढच्या फेरीमध्ये घेऊन जातील का, पाहूया काय होतं या मॅच मध्ये. पुन्हा एकदा सज्ज असतील राजेंद्र जुबळे. येस, फिल्डिंग मध्ये थोडासा बदल पाहायला मिळतोय. यावेळेला मोठा फटका मिड विकेटच्या डोक्यावरून. चेंडू होता स्लॉट मध्ये, त्याला पाठवला बाजूच्या प्लॉट मध्ये. धावा मिळाल्यात. येस, पंच हाताचा सिक्सर होता की बाउंड्री होती. थँक्यू सो मच पंच. आताचा षटकार. पुन्हा एकदा सज्ज असतील नवीन गोलंदाज राजेंद्र जुबळे. यावेळेला मात्र लेग साइडला हलक्या त्याने बॅटची एज घेऊन चेंडू इथे मात्र फील्ड केलाय. एका धावेने धावफलक पुढे जात आहे. 42 च्या टार्गेटचा पाठलाग करत असताना आता मात्र धावसंख्या झाली आहे ती 12. चला शेवटचा एक चेंडू बाकी. 1 2 गो. लेफ्ट हँड बॅटर योगेश काळे पुन्हा एकदा सज्ज. लेफ्ट हँड बॉलरच्या समोर जुबळे वर्सेस काळे. बघूया काय होतं मॅच मध्ये.
यावेळेला मोठा फटका. ओ हो 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 हो, चेंडू जातोय सीमारेषा पार, येतोय खणखणीत आणि दणदणीत ब्रँडेड चौकार. धावा मिळाल्यात 4. चला थोडं स्पीडअप करायचं आहे गोकुलवन बॉईज. पुन्हा एकदा विनंती आहे, आपण खूपच स्लो करत आहात ऍज कम्पेअर टू अदर टीम्स. नवीन गोलंदाज सज्ज होत आहेत वीरू मॉन्टी. यावेळेला पुन्हा एकदा संतोष मोरे यांच्या समोर. चला वीरू मॉन्टी पुन्हा एकदा सज्ज असेल संतोष मोरे यांच्या समोर. यावेळेला संतोष मोरे यांनी लेग साइडला फ्लिक केलाय, एक धाव मिळते आणि एकाच धावेने स्ट्राईक रोटेट करून पुन्हा एकदा योगेश काळे स्ट्राईक एंडवर पाहायला मिळत आहेत. ते रोटेशनल मध्ये नाही, रोटेशनल मध्ये चला लेफ्ट हँड बॅटरच्या समोर सज्ज आहेत वीरू मॉन्टी. याचा पुन्हा एकदा गोकुलवन संघाला विनंती आहे की मित्रांनो प्लीज थोडं स्पीडअप करूया, प्लीज थोडं फास्ट करायचं आहे गोकुलवन. पुढचा चेंडू इथे मात्र बीट केलाय. हो हो, चांगलं किपिंग देखील पाहायला मिळालं आपल्याला. धावसंख्या स्थिरावली ती 17च्या आकड्यावरती. पुन्हा एकदा सज्ज असतील वीरू मॉन्टी. योगेश काळे यांच्या समोर शॉर्ट किपिंग देखील केली जाते कीपर कडून. यावेळेला मात्र ऑफ साइडच्या दिशेने कटवल्या लेफ्ट हँड बॅटरने, गॅप मध्ये कव्हरच्या दिशेने येतोय ब्रँडेड चौकार. धावा मिळाल्या 4. चला पुन्हा एकदा लेफ्ट हँड बॅटर सज्ज. यावेळेला स्टेप आउट करून स्क्वेअर लेगच्या दिशेने गॅप मध्ये फील्ड केला जातोय का? यस, अप्रतिम असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागतं योगेश काळेंना. धावसंख्या 1 ने पुढे जाते. पुन्हा एकदा बीट केलंय. यस, फिरकीचा जादूगार वीरू मॉन्टी. नक्कीच आपल्या फिरकीच्या जादूमध्ये इथे फसवलं जातंय, चकवलं जातंय संतोष मोरे यांना. 5 चेंडूंचा खेळ झालाय आणि धावसंख्या फक्त 6 दिली आहे. पुन्हा एकदा सज्ज असतील. या चेंडूवरती मात्र फ्लिक केलाय. चेंडू चाललाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. यस, संतोष मोरे यांनी केलाय फ्लिक. चेंडू जातोय क्विक. धावा मिळाल्यात 4. 42चा टार्गेट आणि 42च्या टार्गेटचा पाठलाग करत असताना 2 षटकाखेरीज संघाची धावसंख्या आहे 26.
चला आता 12 चेंडूमध्ये 16 धावांची आवश्यकता असताना नवीन गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहेत. प्रणय एल्वे आपल्याला पाहायला मिळत आहे बॉलिंग एंड वरती. येस 42चा टार्गेट आहे आणि 42च्या टार्गेटचा पाठलाग करत असताना धावसंख्या 26 रन्स आपल्याला पाहायला मिळते धावफलकावरती. आता मात्र 12 चेंडूमध्ये 16 धावा डिफेंड करायच्या आहेत प्रणय एल्वेंना. स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळत आहे योगेश काळे मोठ्या फटक्यांसाठी ओळखले जातात लेफ्ट हँड बॅटर. इथे मात्र फुल टॉस मिस केला आहे. एस निर्धाव चेंडूची सांगता होतीये. पुन्हा एकदा सज्ज असलेली योगेश पुन्हा एकदा बीट केलंय. येस इथे मात्र व्हेरिएशन पाहायला मिळत आहे. पहिला फुलं लेंथचा चेंडू होता त्यानंतर लेंथ थोडी मागे खेचली आणि आता मात्र फलंदाजाला बीट केलंय फ्रंट फूट वरती. बघूया आता फलंदाज पुढच्या चेंडूवरती काय प्रयत्न करतात. प्रणय एल्वे एक नावाजलेले गोलंदाज नक्कीच इथे चातुर्यपूर्ण गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा सज्ज असतील एक चतुर चालाक गोलंदाज पाहायला मिळत आहेत. एक महत्वाची मॅच आणि या मॅच मध्ये नक्कीच धावा डिफेंड करायच्या आहेत. इथे मात्र बॅटचा आणि बॉलचा तितकासा चांगला संपर्क नसताना एक धाव मिळते आणि एका धावेने स्ट्राईक रोटेट होते. स्ट्राईक एंडवर पुन्हा एकदा जाऊन पोहोचले संतोष मौर्य. पायाखाली जेवण साईडला देऊ का? हा ठेवले चला पुढचा चेंडू या वेळेला लेग साइडला पाठवून दिलाय. तिथे मात्र चांगला फील्ड होतोय आणि धावसंख्या 1 ने पुढे जाते. धावसंख्या होती आता 28. येस परशु सर आपण जर या मॅच कडे पाहिलं तर प्रणय एल्वे मात्र कमबॅक करून देत आहेत का. प्रयत्न मात्र पूर्ण केले जात आहेत. 4 चेंडूमध्ये फक्त 2च धावा खर्च केल्या आहेत. नक्की त्यांची गोलंदाजी चांगली आहे. संघासाठी ते त्यांना खेळावंच लागेल जर संघाला विजयी करायचं असेल तर. चला प्रणय यांच्या षटकातील शेवटचे 2 चेंडू बाकी. 28 रन्स ऑन द बोर्ड. योगेश काळे पुन्हा एकदा सज्ज असतील. यावेळेला योगेश यांच्या बॅटमधून चेंडू मात्र तितका चांगला कनेक्ट झाला नव्हता तरी सुद्धा 1 धाव मिळते आणि एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर होणार नाही. एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. धावसंख्या 1 ने पुढे जाते. 29 रन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत धावफलकावरती. आता मात्र 7 चेंडू मध्ये 13 धावांची आवश्यकता. हे पाणीवत मध्ये जातो तो पाणीमध्ये चांगलं जातो. चावतो हा चावतो तो चावतो भाई चावतो लगेच तो. चला पुन्हा एकदा हॅलो शेवटचा 1 चेंडू बाकी. 1 टू गो. प्लीज गोकुल वन स्पीड अप करूया आपण. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाली आणि इथे मात्र डायरेक्ट हिटची संधी मुकली. येस आणि ओव्हरच्या स्वरूपामध्ये आणखीन 1 धाव मिळेल का. 2 धावा कंप्लीट करण्यात यश येते. धावसंख्या 2 ने पुढे जाते. धावसंख्या होतीये 31. मात्र ही ओव्हरथ्रो मात्र हा करायला नाही पाहिजे होता. एक धाव महत्वाची आहे दोन्ही संघांसाठी. प्रथमेश दादा 1 धाव महत्वाची आहे. दादा 6 चेंडूमध्ये किती धावांचं लक्ष्य आहे. हा 6 चेंडू 11 धावा.
6 चेंडू 11 धावांचं लक्ष गाठायचं आहे आपल्याला, जर ही मॅच आपल्या खिशामध्ये टाकायची असेल तर. चला, यानंतरचा जो सामना असेल त्याने तयारीला लागायचा आहे. चला गोकुळवन प्लीज, विनंती आहे पुन्हा एकदा, आपण खूप स्लो करताय, थोडं फास्ट करायचं आहे, लवकर सामना स्टार्ट करायचा आहे गोकुळवन. यस, आमच्या माध्यमातून तुम्हाला मला वाटतं 3 ते 4 वेळा रिक्वेस्ट करण्यात आली आहे की आपण थोडंसं स्पीड वाढवायचं आहे, आपण लवकर सामने कंप्लीट करायचे. नक्की दादा, आणि दोन्ही संघांसाठी दादा ही मॅच खूप महत्वाची असेल असं मला तरी वाटतं. आपलं काय मत आहे? दोन्ही संघ एक एक मॅच जिंकलेत का, हरलेले आहेत का? अरे बाबा रे, ठीक आहे, म्हणजे महत्वाची आहे. तेव्हा तुम्ही एकदम शांतपणाने मला उत्तर दिलं दादा, म्हणजे दोन्ही संघांसाठी ही महत्वाची मॅच आहे. नक्कीच दोन्ही संघांना पहिल्या सामन्यामध्ये मात्र अपयश आलं होतं, परंतु आता मात्र कमबॅक करण्याची संधी आहे. 6 चेंडू 11 धावा. बघूया संतोष मोर्या करतील का पार, की गोलंदाजी मार्कवर आहे, गोलंदाज नवीन सज्ज होत आहेत. बॉलर नेम कळवायचे प्लीज. दादा प्रत्येक चेंडू महत्वाचा आहे, ही ओव्हर महत्वाची आहे, क्षेत्ररक्षण महत्वाचं आहे. बघूया काय होतं. येस, गोलंदाजी मार्कवर सज्ज आहेत रोहन पवार, ज्यांच्या विरोधात रोहन हिंदलेकरने 5 षटकार मारले होते, आता मात्र 11 धावा डिफेंड करण्यासाठी आलेत. रोहन हिंदळेकरने 5 षटकार या गोलंदाजाच्या विरोधात मारले होते, त्याच्यावरती मात्र पुन्हा एकदा विश्वास दाखवलाय. 6 चेंडू मध्ये 11 धावा डिफेंड करायच्या आहेत आणि रोहन पवारला पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी 5 रन केलंय. पाहूया योगेश काळे की रोहन पवार. चला थोडं स्पीडअप करायचंय प्लीज, फास्ट करूया गोकुळवन. अतितटीचा सामना, दोन्ही संघ. चला रोहन पवार वर्सेस योगेश काळे. 6 चेंडू 11 धावा. यावेळेला योगेश काळेंच्या बॅटमधून इथे मात्र झेल ड्रॉप होतोय, एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर केलं जात आहे. यस, 2 धावा धावपलकावरती लागतील आणि धावसंख्या आता होते 33. 5 चेंडू धावा हव्यात त्या 9. ही मॅच आपण सर्वांनी लक्ष देऊन पाहू. 5 चेंडू 9 धावा. नक्कीच प्रतिमेश दादा, 5 चेंडू 9 धावांचं लक्ष गाठायचं आहे. आणि आपली वाणी जी चाललेली आहे आतापर्यंत ती तर षटकार चौकारांसारखीच चाललेली आहे. नक्कीच परशु सर, आपण देखील आज सकाळपासून माईकचा ताबा घेतलाय आणि नक्कीच एक मुलाची साथ तुमच्या माध्यमातून देखील लाभली आहे. पुढचा चेंडू त्या दरम्यान इथे मात्र स्क्वेलेकच्या दिशेने, स्क्वेलेकच्या डोक्यावरून चेंडू जातोय सीमारेषा पार. योगेश काळे बनलाय जणू डेव्हिड वॉर्नर, मारतोय चौकार. प्रथमेश दादा, हा चौकार जो गेला तो पाहता जर एक लक्षात आपण घेतलं तर त्याला एक थोडंसं उंची मिळाली. तो जो खेळाडू आहे तो अप्रतिम आहे फिल्डर, मात्र लगेच उंची मिळाली, म्हणजे नशिबाने साथ दिली असं मला तरी वाटतं. खरोखरच आणि नशिबाची साथ सुद्धा पाहिजे असते खेळामध्ये. नक्कीच आपण जर पाहिलं तर फाईन लेगच्या दिशेने, लेफ्ट हँड बॅटरच्या फाईन लेगच्या दिशेने इथे प्रॅक्टिस पिचेस आहेत, त्या प्रॅक्टिस पिच वरती टप्पा पडून चेंडूने उसळी घेतली आणि चालला सीमारेषा पार. रोहन पवार पुन्हा एकदा सज्ज. यावेळेला योगेश काळे हाय अँड हँडसम क्रिस गेलची कॉपी आणि मॅच इथे मात्र सामना जातोय, विजयी षटकार येतोय तो म्हणजे योगेश काळे यांच्या बॅट मधून आणि विजेता ठरतोय तो सम्राट व्हॉइसचा संघ. खूप खूप विजयी संघाचं अभिनंदन. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली या संघाची. चला दुसरा संघ तयारीला लागायचा आहे. आनंद आहेच, परंतु आपल्याला सामने लवकरात लवकर खेळवायचे आहे.